नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर सरळ सेवा भरतीसाठी. कोणत्याही भरतीसाठी महत्त्वाचे क्वेश्चन आहे मित्रांनो हे. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो भाषेचे मुख्य कार्य काय आहे? तर भाषेचे मुख्य कार्य जे आहे मित्रांनो ते आहे विचारांची देवाण करणे. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, मराठी ही कोणत्या भाषाकुळातील भाषा आहे? तर मराठी ही जी भाषाकुळातील भाषा आहे मित्रांनो ते इंडो आर्यन या भाषाकुळातील भाषा आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो मित्रांनो, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर मराठी भाषेची जी लिपी आहे मित्रांनो ती देवनागरी लिपी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करणारे करणारे साधन. त्याला भाषा म्हणतात मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, भाषेचे लिखित स्वरूप कोणते? तर भाषेचे जे लिखित स्वरूप आहे मित्रांनो ते आहे लिपी. तर हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो देवनागरी लिपी कोणत्या प्रकारची आहे? तर देवनागरी लिपी जी आहे मित्रांनो ती वर्णनात्मक लिपी आहे देवनागरी लिपी. तर हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, वर्णाचे 2 मुख्य प्रकार कोणते? तर वर्णाचे 2 मुख्य प्रकार जे आहे मित्रांनो ते आहे स्वर आणि व्यंजन. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मराठी वर्णमालेतील स्वर किती आहेत? तर मराठी वर्णमालेतील स्वर जे आहे मित्रांनो ते आहे 14 स्वर आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, मराठी वर्णमालेतील व्यंजने किती आहेत? तर मराठी वर्णमालेतील व्यंजन जे आहे मित्रांनो ते आहे 36 व्यंजने आहेत. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, हे कोणते अक्षर आहे? तर जे अक्षर आहे मित्रांनो ते स्वरामध्ये येते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, हे कोणते अक्षर आहे? तर हे जे अक्षर आहे मित्रांनो ते व्यंजनामध्ये येते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन, मध्ये कोणते चिन्ह आहे? तर मध्ये जे अनुस्वार आहे मित्रांनो ते अनुस्वार आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, आ, इ, अदे मध्ये कोणते चिन्ह आहे? तर मध्ये जे चिन्ह आहे मित्रांनो ते आहे विसर्ग चिन्ह. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे भाषेचे नियम सांगणाऱ्या शास्त्राला आपण व्याकरण म्हणतो. तर हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, शब्दांचा समूह ज्यातून पूर्ण अर्थ व्यक्त होतो त्याला काय म्हणतात? तर शब्दांचा समूह ज्यातून पूर्ण अर्थ व्यक्त होतो त्याला म्हणतात मित्रांनो वाक्य म्हणतात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो वर्णाच्या समूहाला काय म्हणतात? तर वर्णाच्या समूहाला जे म्हणतात मित्रांनो त्याला शब्द म्हणतात. वर्णाचा समूह एकट्ठी केला तर शब्द तयार होतो. तर हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, मराठीतील प्रमाण लेखनासाठी कोणती लिपी वापरली जाते? तर मराठीतील प्रमाण लेखनासाठी जी लिपी वापरली जाते मित्रांनो त्याचं नाव आहे देवनागरी लिपी. बी जे आपल्याला राईट आन्सर होईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भाषा किती प्रकारची असते? तर भाषा जी प्रकारची असते ते 2 प्रकारची असते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो भाषेचे प्रकार कोणते? तर भाषेचे प्रकार जे आहे मित्रांनो ते बोलीभाषा आणि प्रमाण भाषा आहे मित्रांनो. हे 2 प्रकार पडतात. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो, प्रमाण भाषा कुठे वापरली जाते? तर प्रमाण भाषा जी वापरली जाते मित्रांनो ती वापरली जाते शाळा व प्रशासनात वापरली जाते. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो बोलीभाषा कुठे वापरली जाते? तर बोलीभाषा जी वापरली जाते मित्रांनो ती वापरली जाते दैनंदिन व्यवहारात वापरली जाते. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो वर्णाचा उच्चार कशामुळे होतो? तर वर्णाचा उच्चार जो होतो मित्रांनो तो होतो ध्वनीमुळे होतो. तो ए जे आपला राईट आन्सर होईल. शब्दांचा योग्य क्रम ला म्हणजे काय? 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो शब्दांचा योग्य क्रम म्हणजे काय? तर योग्य क्रम म्हणजे मित्रांनो वाक्य तयार करणे. तर ए जे आपले राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो ज्ञ हे कोणते अक्षर आहे? ज्ञ जे अक्षर आहे मित्रांनो ते आहे संयुक्त अक्षर. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो कोणते अक्षर आहे? जे अक्षर मित्रांनो ते आहे संयुक्त अक्षर. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, हे कोणते अक्षर आहे? हे जे अक्षर आहे मित्रांनो ते आहे संयुक्त अक्षर. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो मराठी भाषेतील सर्वात लहान घटक कोणता? तर मराठी भाषेतील सर्वात लहान घटक जो आहे मित्रांनो तो आहे वर्ण. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो स्वरांचा उच्चार करताना कशाची गरज नसते? तर स्वरांचा उच्चार करताना जी गरज नसते मित्रांनो ती गरज नसते दुसऱ्या वर्णाची गरज नसते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो व्यंजनाचा उच्चार करताना कशाची गरज असते? तर व्यंजनाचा उच्चार करताना जी गरज असते मित्रांनो ती असते स्वरांची गरज असते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मराठी भाषेची राजभाषा कोणती राज्याची आहे? तर मराठी भाषा जी आहे ती महाराष्ट्र या राज्याची आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो, लिपीचा उपयोग कशासाठी होतो? तर लिपीचा उपयोग जो होतो मित्रांनो, ते होतो भाषा लिहिण्यासाठी होतो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, अक्षर कशापासून तयार होते? तर अक्षर जे तयार होते मित्रांनो, ते होते वर्णापासून तयार होते अक्षर. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, म हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर म हे जे अक्षर आहे मित्रांनो, ते आहे व्यंजन या प्रकारचे अक्षर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, ई हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर ई हे जे प्रकारचे अक्षर आहे मित्रांनो, ते आहे स्वर अक्षर आहे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन आहे मित्रांनो, भाषेचे मूलभूत एकक कोणते? तर भाषेचे मूलभूत एकक जे आहे मित्रांनो, ते आहे वर्ण आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भाषा हा शब्द कोणत्या माध्यमाशी आहे? तर भाषा हा शब्द जो आहे माध्यमाशी आहे, ते आहे संवाद या माध्यमाशी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, व्याकरणामुळे काय साध्य होते? व्याकरणामुळे जे साध्य होते मित्रांनो, ते शुद्ध भाषा वापर साध्य होते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो मित्रांनो, देवनागरी लिपी कोणत्या दिशेने वाहते? देवनागरी लिपी जी आहे ती डावीकडून उजवीकडे लिहितात मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय? शब्दाचा अर्थपूर्ण समूहाला आपण जे म्हणतो त्याला वाक्य म्हणतो मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन आहे मित्रांनो, भाषा शिकण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं साधन कोणते? तर भाषा शिकण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे साधन जे आहे ते व्याकरण आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो, मराठी ही कोणत्या राज्याची अधिकृत राजभाषा आहे? तर अधिकृत राजभाषा जी आहे मित्रांनो, ती महाराष्ट्राची आहे. ते आहे ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो, लेखनासाठी आवश्यक साधन कोणते? लेखनासाठी आवश्यक साधन जे आहे मित्रांनो, ती लिपी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो, बोलण्याचे माध्यम कोणते? तर बोलण्याचे जे माध्यम आहे मित्रांनो, ते भाषा आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो, व्याकरण शिकण्याचा मुख्य उद्देश कोणता? तर व्याकरण शिकण्याचा मुख्य उद्देश जो आहे, तो आहे शुद्ध बोलणे व लिहिणे. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो, भाषेचे लिखित रूप कोणते? तर भाषेचे लिखित रूप जे आहे मित्रांनो, ते आहे लिपी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो, स्वर स्वतंत्रपणे उच्चारात येतात का? तर स्वर स्वतंत्रपणे उच्चारात येतात का? तर त्याचा आन्सर आहे हो, येतात. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो, व्यंजन स्वतंत्रपणे उच्चारात येतात का? तर व्यंजन स्वतंत्र उच्चारात येत नाही मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन, भाषा आणि लिपी यांचा संबंध काय आहे? तर भाषा आणि लिपी यांचा संबंध जो आहे मित्रांनो, भाषा बोलली जाते, लिपी लिहिली जाते. ते जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो, व्याकरण कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर व्याकरण जे संबंधित आहे मित्रांनो, ते भाषेशी संबंधित आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो, स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाचा अभ्यास का महत्त्वाचा आहे? तर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाचा अभ्यास जो महत्त्वाचा आहे, शुद्ध भाषा आणि गुण वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. तर ए जे आपल्याला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही क्वेश्चन आवडले असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा आणि WhatsApp ग्रुप जॉईन करून घ्या.